नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आपण सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे माझ्या विषयाशी अनुषंग असलेला विषय की सगळीकडे जे लोक सापांना वाचवतात, साप पकडतात, त्यांना सर्पमित्र या संबोधनाने संबोधलं जातं। तर मुळात हे संबोधन या ठिकाणी संयुक्तिक ठरू शकत नाही। का नाही? तर मित्र म्हटलं की मैत्रीची भावना दोन्हीकडनं अपेक्षित आहे। सापाचा मेंदूच विकसित नाही, त्यामुळे त्याला काय कळणार कोण शत्रू कोण मित्र। सापाच्या फक्त 2 गरजा आहेत, त्याला राहायला जागा पाहिजे आणि खायला भक्ष्य पाहिजे। त्या 2 गरजा जिथं पूर्ण होतील तिथं साप राहतो आणि त्याला कोणत्याही भावना समजत नाही, कारण मेंदूच अतिशय अविकसित आहे सापाचा। त्यामुळे त्याला हे नाही कळत की कोण मला वाचवणार किंवा कोण मला मारणार, समोरच्या हलणाऱ्या वस्तूपासून मला धोका, म्हणून मग तो तिकडे हल्ला करण्याचा प्रयत्न करतो। तर त्यामुळे सर्पमित्र हा शब्द प्रचलित नाही होऊ शकत। तर सर्परक्षक, सर्प अभ्यासक किंवा सर्पतज्ञ असा शब्द होऊ शकतो। तर पण तो प्रचलित झालाय, पण तो आता आपल्याला प्रचलित झालेला शब्द मोडायचा आहे। त्यामुळे तर बघा मित्रांनो, सापाबद्दल माहिती घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की तो आपल्या पृथ्वी तलावरचा, आपल्या पर्यावरण संस्थेचा, अन्न साखळीचा समतोल राखणारा महत्त्वाचा घटक, त्यामुळे त्याला आपल्याला वाचवायचं आहे। तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात ठेवली पाहिजे। मुळात आपण पहिलेपासूनच सापाला विलन म्हणजे थोडक्यात खलनायक बनवून टाकलंय। तर खरोखर साप असा आहे का? म्हणजे आज आपण असं खात्रीशीरपणे सांगू शकतो की जर साप नसते तर तुम्ही आणि मी व्यवस्थितपणे जगू शकलो नसतो। इतपत महत्त्वाचा हा प्राणी, पण आपल्याला त्याच्याबद्दल खूपशी माहिती नाही, म्हणून त्या प्राण्याबद्दल आपल्या मनात भीती, गैरसमज, अंधश्रद्धा अनेक प्रकारच्या आहेत। त्या अंधश्रद्धा काय? मी या क्षेत्रात काम करत असताना बघितलं, अनेक जणांनी यूट्यूब चॅनल काढले, पण ते यूट्यूब चॅनलमध्ये एक गोष्ट बघितली, फक्त साप कसा पकडतात आणि स्टंटबाजी कशी करतात एवढंच या व्हिडिओतनं तुम्हाला, सगळ्या व्हिडिओमधनं आपलं साप पकडणं दाखवलं जातं। सापाबद्दल पुरेशी माहिती कोणतेही व्हिडिओवाले देत नाही, आणि ती माहिती देतानाही मुख्यत्वे करून मी कसा साप पकडू शकतो यावर सगळं फोकस केलेला असतो। तर मुळात माझं यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा उद्देश आहे की परिपूर्ण शास्त्रीय माहिती तुम्हा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, आणि त्या प्राण्याला किंवा त्या जो पर्यावरणाचा घटक असणार आहे, म्हणजे आता मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अनेक प्राणी पक्ष्यांची माहिती देणार आहे। तर त्या माहितीच्या आधारे की कोणते प्राणी आपल्यासाठी काय भूमिका पार पाडतात या पर्यावरण संस्थेत, ते आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे, हे कायम लक्षात ठेवा। तर याकरता ही यूट्यूब चॅनल सुरू केलं, यातनं माझा कोणताही असा उद्देश नाही की फक्त स्वतःला प्रमोट करणं। त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा, मी जे काही गेली 35 वर्ष काम करतोय या क्षेत्रात, ते पूर्ण मनापासून करतोय। माझा त्यात कोणताही चुकीचा उद्देश नाही। अनेक लोक माझ्याबरोबर आले गेले, त्यांना अनेकांचे त्याबद्दल मी बोलणार नाही, कारण अनेक चांगले कटू अनुभव मी या क्षेत्रात घेतले। तर त्या अनुभवांनी मला समृद्ध केलं, आणि अनेक लोकांचं म्हणणं होतं की सध्या जे काही बाजार मांडलेला यूट्यूबचा, त्याच्यात तुमच्यासारखं शास्त्रीय ज्ञान असणाऱ्या माणसाचा यूट्यूब चॅनल असणं अतिशय गरजेचं आहे। म्हणून मी हा यूट्यूब चॅनल सुरू करण्याचं ठरवलं। आधी मी यूट्यूब चॅनल पण मी तेवढा त्याच्यावर ॲक्टिव्ह नव्हतो, पण मग ठरवलं की चुकीची माहितीच जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहेत, तर खरी माहिती पोहोचवणे अतिशय गरजेचं आहे। म्हणून हा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे। यापुढे तुम्हाला या माध्यमातून अनेक प्रकारच्या प्राणी पक्ष्यांबद्दल माहिती देणार आहे। जेवढा माझा या क्षेत्रात अभ्यास झालेला आहे, त्या अभ्यासाच्या आधारे एक वन्यजीव अभ्यासक म्हणून मी गेली 35 वर्ष फक्त मला सापाचं लेबल लावून लोकांनी टॅग करून टाकलंय। तसं खरं तर बऱ्याच प्राणी पक्षी लहानपणापासून पर्यावरणाची आवड असल्यामुळे अनेक प्राण्या पक्ष्यांची माहिती
मी स्वतः घेतली, त्याच्यावर अभ्यास केला आणि जेवढं माझ्यापर्यंत दुसऱ्या या क्षेत्रातल्या जाणकारांकडनं जी माहिती पोचली त्याचाही उपयोग करून आता मी लोकांपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती पोचावी आणि जेणेकरून आपलं पर्यावरण अबाधित राहावं या गोष्टीसाठी हा सगळा खटाटोप आहे. तर तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला चांगला प्रतिसाद द्याल ही मनापासून आशा आहे. धन्यवाद.